तुळशी माळा गया गोपी चंदनटिया आणि हृदय कनवाळ्या वैष्णवाचा. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते. एका महाराजाची पत्नी एका महात्माकडे गेली. त्या महात्माला म्हणाली, महात्मा माझ्या घरी चला चहा प्यायला, तुमचे पाय तरी आमच्या घराला लागते. मग ते महात्मा तिच्या घरी गेले. नंतर तिने तिच्या पतीला बोलवलं. महात्माला सांगितलं की माझे पती देवधर्माचं काहीच करीत नाही, न भागवत ऐकते, न कथा, न कीर्तन, काहीतरी नियम सांगा. महात्मा म्हणले की मी तुम्हाला 2 नियम सांगेन, त्या दोन्ही नियमांपैकी तुम्हाला एखादा नियम पाळावा लागेल. मग महात्माने त्यांना पहिला नियम सांगितला की कोणाशी खोटं बोलायचं नाही. तो मारवाडी म्हणला, खोटं जमतच नाही, आपल्याला कोणाशी खोटं बोलल्याशिवाय आपला व्यापार कसा चालल? कारण मी व्यापारी माणूस आहे, मी 5 रुपयाची वस्तू घेऊन येतो 25 रुपयाला विकतो, मला गिऱ्हाईक खुश करण्यासाठी खोटं बोलावंच लागते. महात्माने त्याला दुसरा नियम सांगितला की कोणाशी निंदा करायची नाही. तो म्हणला, निंदा जमतच नाही, कोणाशी निंदा केल्याशिवाय तर मला झोपच येत नाही. आता काही काही असे असते त्याला कोणाशी निंदा केल्याशिवाय झोपच येत नाही. तुम्हाला म्हणे ना बरं मी. मग महात्मा म्हणले की जा तू तुझा नेम ठरव. मग ते म्हणलं की आमच्या घराच्या समोर एक वैष्णव कुंभार राहतो, मी त्याचा गंध पाहतो. महात्मा म्हणले जमते नेम. महात्मा म्हणले पण तुला हे नेम पाळावा लागेल. तो म्हणला हो. मग तो रोज सकाळी उठायचा, स्नान करायचा आणि त्या वैष्णव कुंभाराचा गंध पाहायचा, नंतर जेवण चहा प्यायचा. असे खूप दिवस गेले. एका दिवशी आली दिवाळी. दिवाळीला कुंभार काय करतात बरं? पण त्या करतात ना. मग वैष्णव कुंभार सकाळी लवकर उठून गेला माती खांदायला आणि तितक्यात मारवाडी उठला आणि त्याच्या घरी आला. मग त्याला कुंभार कुठं दिसेना. त्याने त्याच्या बायकोला आवाज म्हणला, बाई म्हणून. ती म्हणली काय? ती म्हणला की वैष्णव कुंभार कुठे गेला, दिसेना काही. ती म्हणली नेमकेच गेले माती खांदायला आपल्या गावाबाहेरच्या डोंगराजवळ. मग मारवाडी पण गेला तिथं. त्या वैष्णव कुंभार लागला ना खांदा खांदा. चहा कडले तरुण मंडळी बोलू नका जरा. त्याला लागला ना खांदा खांदा सोन्याचा हंडा. तो खूप खुश झाला. तू इकडं तिकडं बघू लागला, कोणी बघ नका म्हणून. तितक्यात मारवाडी तिथं आला. मारवाडी म्हणला पाहिला. मारवाडीने काय म्हणलं? पाहिला. आता कुंभाराला काय वाटलं, याने आपला हंडाच पाहिला का नो. मारवाडी समोरून कुंभार माग. मारवाडी म्हणला पाहिला पाहिला पाहिला. कुंभार म्हणला थांब बाबा, तू म्हणला नाही मी पाहिला. मग कुंभार म्हणला की थांब बाबा, आपण धन वाटून घेऊ पण कोणाला सांगू नको. मग मारवाडी मनातल्या मनातच म्हणू लागला की आपण याचा गंध पाळला तर आपल्याला अर्ध धन भेटलं, आपण त्या गंधला लावलं तर आपला किती मोठा फायदा होईल. म्हणून म्हणतात की तुळशी माळा गया गोपी चंदनटिया, हृदय कनवाळा वैष्णवाचा. आम्हाला चेहरा पूर्ण मेकअप नको, फक्त उभा गंध. आणि गयामध्ये सोन्या मोत्याचे अलंकार नको, फक्त तुळशीची माळ. तुळशी माळा गया गोपी चंदनटिया, हृदय कनवाळा वैष्णवाचा. लहानपणी आईचं प्रेम किती वर्षापर्यंत? 5 वर्षापर्यंत. 5 वर्षाच्या नंतर मित्राची आवड 30 वर्षापर्यंत. मग नंतर मात्र पत्नीची आवड. मग मात्र सगळ्यांचीच आवड कमी होती. आईवरची, लेकरावरची, बायकोवरची, मुलावरची तीच आवड मुलाबाळाला जाती. मग मात्र सगळ्यांचीच आवड कमी होती. आईवरची, लेकरावरची, भावा बहिणीवरची, बायकोवरची, मित्रावरची, आणि तीच आवड धनावर जाती. स्वतःची आवड काय? कोणाला वाटते मला बंगला पाहिजे, मस्त गाडी पाहिजे. ती कोणची निघाली ना काय, तिला काय म्हणते गड्या निघाली कोणची तरी, हा ती थार थार ती पाहिजे. आणि बायकांची आवड काय? सोन्या मोत्याचे अलंकार. आणि संतांची आवड काय? आवड
गळ्यात तुळशीची माळ असून सुद्धा खोटं बोलत असेल तर, लबाड बोलत असेल तर, वैष्णवाविषयी किंवा संतांविषयी प्रेम नसेल, आई वडिलांची सेवा करत नसेल तर त्या प्रेमाचा काहीही फायदा नाही. गळ्यात तुळशीची माळ असून तर दारू पेत असेल तर त्यांना नरकामध्ये जावं लागते. कित्येक माणसांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही आणि कपाळावर उभा गंध नाही. जणू काय त्यांना 10 दिवसाचे सुतक पडले. पण आपले हिंदू धर्माचे गंधाशिवाय तोंडाची शोभा नाही. पण मी म्हणते की तुमच्या बायकोनी जर मंगळसूत्रच नसून घातलं तर तुम्ही तिला घराची आत घ्याल का बरं? नाही ना. मग तुम्हाला मी याच्यावर एक दृष्टांत सांगते. एका गावचा माणूस मुलगी पाहण्यास परगावी गेला. मुलगी सुंदर होती. तिचे शिक्षण BA झाले होते. सर्वांची पसंती झाली. घरी आल्या मुलाचे वडील झालेल्या घटना सांगू लागला. नवरदेव ते घटना ऐकू लागला. गावात चर्चा झाली की मुलगा मुलगी पाहण्यास मित्राला घेऊन चाललाय. मग मुलीकडचे सगळी तयारी करून बसले होते. मग मुलगा आला, चहा पाणी झाली. म्हणून मुलीच्या वडिलांनी मुलाला विचारलं की तुला जर माझ्या मुलीला काही प्रश्न विचारता असेल तर विचारून घे. मग तो म्हणला की लग्न झालं तुला माझ्या आई वडिलांची सांभाळ करावा लागेल. ती म्हणली की मला मंजूर आहे, पण माझ्या काही अटी आहेत. ते मला सांग तुझ्या अटी. ती म्हणली की माझी पहिली अट, मी लग्न झालं तुमच्या नावचं मंगळसूत्रच नाही घालणार. जमन का बरं? माझी दुसरी अट, मी लग्न झाल्या तुमच्या नावचं कुंकूच नाही लावणार. जमन का बरं? हे पण. तिसरी अट, मी जोडवीच नाही घालणार. चौथी अट, मी बांगड्या नाही घालणार, घड्या घालणार. सहावी अट, मी साडी नाही घालणार, ड्रेस. आणि मी तुमच्या रानामध्ये काम करणार नाही. तुम्हाला जी आठ मंजूर असतात तरच मी तुमची बायको होणार, नाही तर आल्या पावली निघून जा. मी याच्यासाठी BA शिक्षण घेतले का? त्या शिक्षणाचा काय फायदा बरं? मग सांगा बरं मंडळी, मुलगा मुलीला पसंत करीन का? नाही करणार ना. तुळशी माळ गळ्या गोपीचंदन तिला हृदय कणवाला वैष्णवाचा. हृदय कणवा जर असेल तरी तुम्ही देवाला आवडाल, नाही तर देव तुमच्याकडे डुंकून सुद्धा बघणार नाही. तुम्ही त्याला प्रेम द्या. तुम्ही त्याचं रात्रंदिवस भजन करा. दुर्वे बाळाने रात्रंदिवस भजन केले होते तर त्याला अधःपट भेटलं. अभिमन्यूने पण रात्रंदिवस भजन केले होते तर त्याला दुधाचा क्षीरसागर भेटला. आपण घंटाभर जरी देवाचं चिंतन केलं तर देव आपल्याला काय देईन? मागे पुढे जिव्हाळा पाहिजे. जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि तोची दैवाचा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा
केलं, तिला एक मुलगा झाला. मग ते मुलगा तिच्या सावत्राईकडून सगळं करून घ्यायचा. तिच्या सावत्राई तिचे खूप लाड करायची, तिच्याकडून आंघोळ करून घ्यायचा, गणपावडं सगळं तिच्याकडूनच करून घ्यायचा. मग नंतर एका दिवशी त्या मुलाच्या वडिलांचं दुःख लागलं, ते मरण पावले. ह्या दोघीचे भांडणं होऊ लागले, मुना दोघी वेगवेगळ्या राहू लागल्या. मग नंतर ती बाई नाही का, तिला गावाच्या बाई लावून देऊ लागल्या, बघ ना तुला बाई म्हणायला आणि तिला आई म्हणायला. मग ती म्हणायची माझ्याकडे ना, ते म्हणायचं नाही मी नाही येणार. मग नंतर तिने केली पोलीस केस, ती केस गेली कोर्टामध्ये. मग नंतर आल्या, ही म्हणायली माझं लेकरू, ती म्हणायली माझं लेकरू, ही म्हणायली माझं लेकरू, ती म्हणायली माझं लेकरू. मग जज साहेबाला काय कळलं, मग जज साहेबांनी त्या मुलाला विचारायला, ते म्हणाले त्या सावत्राईकडे हात करायला, ते म्हणाले ही माझी आई आहे आणि ती माझी बाई आहे. जज साहेबाला काय कळलं ना, जज साहेब लय हुशार होते. जज साहेब म्हणजे जा उद्या आहे तुमचा निकाल, उद्या या. मग आल्या पुन्हा तेच चालू झालं, हे माझं लेकरू ते माझं लेकरू. मग नंतर जज साहेबांनी काय केलं, एका सुताराला बोलवलं आणि एक मोठं करवत घेतलं आणि त्या मुलाला बोलवलं, म्हणले बस खाली. मग ते खाली बसलं, त्या डोक्यावर ते मोठं करवत ठेवलं आणि म्हणले की मेला अर्ध करतो. जी सावत्र होती ना ती म्हणली हो करा जमतंय. जी जन्मदाती आई होती ना तिचे डोळे भरून आले, ती मोठ्याने ओरडली साहेब नका कापू, ते माझा मुलगा नाही तिचाच मुलगा आहे. मग साहेबाला लगेच कळलं, साहेबांनी तिला तिचा मुलगा दिला आणि सावत्राईला जेलमध्ये अटक केलं. आई माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर, गुलाबीने जीवनाला
साधन निर्धारी आणा नाही. पंढरीचे वादी अधिकारी मोक्षाचे वारकरी पंढरीला जातात व आषाढी व कार्तिकी वारी करतात. वाट पाने उभा भेटीची वाट पाये उभा भेटीची आवडे वाट पाये उभा भेटीची आवडे वाट पाये उभा भेटीची आवडे
द्रौपदीच्या लागे नारायणी हे द्रौपदीच्या लागे नारायणी द्रौपदीच्या लागे द्रौपदीच्या लागे नारायणी द्रौपदीसाठी धावून आला, गजेंद्रसाठी सुद्धा धावून आला, दुर्योधनासाठी धावून आला, अभिमन्यूसाठी धावून आला आणि भक्त प्रल्हादासाठी धावून आला. म्हणून त्याला आषाढी व कार्तिकी वारी करा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि साधन निधारी आण नाही. पंढरीचा महिमा म्हणजे सांगायचाच नाही, तो जगाचा माय बाप आहे. बाबा रे, तुला जर सुख पाहिजे असेल तर एकदा तरी पंढरीला जाऊन ये. नाम घेता बात चालू नाम घेता बात चालू म्हणून जन्मात येऊन तरी एकदा आषाढी व कार्तिकी वारी करा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि साधन निधारी आण नाही. म्हणून अभंग सांगतात की एका जनार्दन